गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कालच्या तासिकेला वारे हा पाठ पाहत होतो आणि वारे या पाठामध्ये आपण वारे कसे निर्माण होतात, का निर्माण होतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल होते, वारे निर्माण होतात. वाऱ्याचे आपण दोन प्रकार पाहिले. एक पाहिले ग्रहीय वारे. ग्रहीय वाऱ्याचे प्रकार तीन होते, जसे की पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि हंगामी वारे. नंतर आपण वाऱ्याचा दुसरा प्रकार पाहिला, तो म्हणजेच स्थानिक वारे, जे स्थानिक छोट्याशा प्रदेशामध्ये वाहतात, मर्यादित क्षेत्र व्यापतात, कमी कालावधीसाठी वाहतात, अशा वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. स्थानिक वाऱ्यांचे प्रकार पाहिले आपण. दरीय वारे आणि पर्वतीय वारे दिवसा आणि रात्री निर्माण होतात. ते खारे वारे आणि मतलीय वारे हे सुद्धा दिवसा आणि रात्र, कारण तापमानामुळे थंड होण्याचं प्रमाण आणि उष्णतेचं प्रमाण हे दिवसा आणि रात्र वेगवेगळं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी दरीय वारे आणि पर्वतीय वारे आणि सागरीय वारे आणि मतलई वारे, खारीय वारे आणि मतलई वारे असे वाऱ्यांचे प्रकार आपण पाहिले. म्हणजे स्थानिक वाऱ्याचे 4 प्रकार आणि ग्रहीय वाऱ्याचे आपण 3 प्रकार पाहिले. आता आपल्याला वाऱ्याचा तिसरा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे हंगामी. हंगामी वाऱ्याला दुसरं नाव आहे मोसमी वारे. हंगामी वारे आणि मोसमी वारे म्हणजे काय ते आपण पाहू. हंगामामध्ये वाहणारे, सोपं आहे ना. मोसमामध्ये वेगवेगळे मोसम असतात, वेगवेगळे हंगाम असतात. त्या हंगामामध्ये जे वारे निर्माण होतात त्यांना हंगामी वारे असे म्हणतात. आता हंगामी वारे हे का निर्माण होतात, कसे निर्माण होतात, केव्हा निर्माण होतात? तर आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर वेगवेगळे हंगाम असतात, मोसम असतात. उन्हाळा आणि पावसाळा, एक लक्षात घ्या, उन्हाळा आणि पावसाळा. आता उन्हाळ्या आणि पावसाळ्यामध्ये जमीन आणि पाण्याचं तापण्याचा फरक असेल. तर उन्हाळ्यामध्ये जमीन जास्त तापलेली असेल आणि हिवाळ्यामध्ये जमीन कमी तापलेली असेल. आता कमी जास्त तापण्यामुळे समुद्र आणि जमीन कमी जास्त तापल्यामुळे काय होतं, उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये वेगवेगळे वारे निर्माण होतात. अशा वाऱ्यांना मोसमी वारे किंवा हंगामी वारे असे म्हणतात. म्हणजे ऋतुमानानुसार जे वारे निर्माण होतात. आता उन्हाळ्याला वेगळे वारे निर्माण होत असतील, हिवाळ्याला वेगळे वारे निर्माण होत असतील. कारण आपल्याला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये जमीन लवकर तापेल, म्हणजे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा असेल आणि पाण्यावर त्यावेळेस जास्त दाबाचा पट्टा असेल. मग पाण्याकडून ते वारे जमिनीकडे वाहत असतील उन्हाळ्यामध्ये. परंतु हिवाळ्याचा जर विचार केला तर हिवाळ्यामध्ये काय असतं, तर हिवाळ्यामध्ये जमीन लवकर थंड होऊन जात असते आणि पाणी त्या मानाने थोडं उष्ण असेल दक्षिण भागामधलं. म्हणून त्यावेळेस हिवाळ्यामध्ये काय होईल की जमिनीवरची वारे कुठे येतील, पाण्यावर येतील. मग जे ऋतुमानानुसार वारे तयार होतात, म्हणजेच उन्हाळ्याला पाण्याकडून जमिनीकडे वाहतात आणि हिवाळ्याला जमिनीकडून पाण्याकडे वाहतात. अशा वाऱ्यांना मोसमी वारे किंवा अशा वाऱ्यांना हंगामी वारे असे म्हणतात. मग अशा वाऱ्यांना मोसमी वारे आणि हंगामी वारे आपल्याला पुस्तकामध्ये 5.6 ची आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये पिवळा रंग जो दाखवलेला आहे तो जास्त दाबाचा पट्टा दाखवलेला आहे आणि गुलाबी रंग जो दाखवलेला आहे तो कमी दाबाचा पट्टा दाखवलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. आणि मग या हंगामी वाऱ्यांचा परिणाम जास्तीत जास्त कोणत्या भागामध्ये होतो, तर आग्नेय आशियामध्ये आपला भारताचा दक्षिणेकडचा किंवा भारत सुद्धा आग्नेय आशियामध्ये येतो. आग्नेय आशिया. नंतर आफ्रिकेचा पूर्व भाग, हा आफ्रिका खंड आहे. आफ्रिकेचा पूर्व भाग, आफ्रिकेच्या पूर्व भागावर सुद्धा हंगामी वाऱ्याचा परिणाम होतो. असे वारे दाखवलेले आहेत. आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडचा भाग बघा. हंगामी वाऱ्याचा परिणाम 3 खंडांवर होतो. आशियाचा आग्नेय भाग ज्याच्यामध्ये भारत पण आहे, आशियाचा आग्नेय भाग ज्याच्यामध्ये भारत पण आहे, आफ्रिकेचा पूर्व किनारपट्टी आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तरेकडचा भाग, या भागांवर हंगामी आणि मोसमी वाऱ्यांचा परिणाम होत असतो. याचा खूप सखोल अभ्यास आहे त्याचा. जेव्हा तुम्ही मोठमोठ्या वर्गांमध्ये जाल आणि जर तुम्ही भूगोल हा विषय अभ्यासाल त्यावेळेस तुम्हाला तिथे डिटेल दिलेलं असेल. आणि एवढं डिटेल सांगायला गेलं तर मग 1-2 दिवस लागून जाईल, खूप टाइम लागतो त्याला. पृथ्वीचं परिवलन, उत्तरायण, दक्षिणायन, मग उत्तरेकडे सूर्य असतो तेव्हा उत्तरेकडची बाजू तापते, दक्षिणेकडे सूर्य नसतो म्हणून तिथे दक्षिणेकडची थंड असते. मग तिथून वारे उत्तरेकडे जातात, परिवलनामुळे ते अशी खूप डिटेल येते. त्याच्यामुळे आपण एवढं डिटेलमध्ये न जाता आपण शॉर्टकट अभ्यासायचं आहे. त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे की ऋतुमानानुसार जे वारे वाहतात त्यांना हंगामी वारे असे म्हणतात. हंगामी वारे हे उन्हाळ्याला पाण्याकडून जमिनीकडे वाहतात आणि हिवाळ्याला जमिनीकडून पाण्याकडे येतात.
अशा वाऱ्यांना हंगामी वारे असे म्हणतात. नंतर हंगामी वाऱ्यांचा परिणाम 3 खंडांवर होतो, जसं की आशिया खंडाचा आग्नेय भाग, आफ्रिका खंडाचा पूर्व भाग आणि ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग या भागांवर त्याचा परिणाम होतो. मग भारत पण आहे आग्नेय आशियामध्ये, मग आग्नेय आशियामध्ये भारतावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. हंगामी वाऱ्यामुळे काय होतं की हंगामी वाऱ्यांमुळे, या वाऱ्याच्या प्रभावामुळे, आता भारतामध्ये तर 2 ऋतू आहेत, उन्हाळा व हिवाळा, हे प्रत्येक देशांमध्ये असतील, उन्हाळा आणि हिवाळा. परंतु या हंगामी वाऱ्यामुळे, मोसमी वाऱ्यामुळे काय झालेलं आहे की उन्हाळा आणि हिवाळा या व्यतिरिक्त अजून 2 ऋतूंची निर्मिती झालेली आहे. एक म्हणजे पावसाळा आणि एक म्हणजे परतीचा मान्सून. असे 4 ऋतू भारतामध्ये निर्माण झालेले आहेत. असा भारत हा एकमेव देश आहे की त्या देशामध्ये 4 ऋतू निर्माण झालेले आहेत. असतील छोटे छोटे देश, पण मोठ्या देशाचा जर विचार केला तर भारत असा एक देश आहे. इथे भारत पण दाखवलेला आहे त्या आकृतीमध्ये, आणि इथे अशी पर्वतरांग दाखवलेली हिमालयामध्ये. मग काय होतं की एक अजून ऋतू निर्माण होतो पावसाळा, आणि अजून एक ऋतू निर्माण होतो परतीचा मान्सून. म्हणजे आपल्या भारतामध्ये 4 ऋतू आहेत. एक उन्हाळा आणि हिवाळा, हे प्रत्येक देशामध्ये असतील, उन्हाळा आणि हिवाळा. प्रत्येक देशामध्ये पाऊस पण पडत असेल, पण तो पाऊस पडण्याची विशिष्ट कालावधी नसेल. उदाहरणार्थ तुम्ही अमेरिकेमध्ये जा, केव्हाही पाऊस पडतो, हिवाळ्यात पण पाऊस पडतो, उन्हाळ्यात पण कधीही, दिवस पण रात्र पण कधीही पाऊस पडतो. इंग्लंडमध्ये जा, तिथे पण परिस्थिती कशी असेल. पण भारतामध्ये ना विशिष्ट ऋतू निर्माण होऊन गेलेले आहेत की या महिन्यांमध्ये उन्हाळाच असेल. जसं की आपल्या भारताचा उन्हाळ्याचा जर विचार केला तर आपण एप्रिल, मे, जून, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये उन्हाळा असतो. नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये आपल्या इथे पावसाळा असतो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यामध्ये परतीचा मान्सून असतो. नंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये आपल्या इथे हिवाळा असतो. म्हणजे भारतामध्ये 4 ऋतू निर्माण होऊन गेलेले आहेत, आणि हे 4 ऋतूला कारणीभूत घटक आहे हंगामी आणि मोसमी वारे. हंगामी आणि मोसमी वाऱ्यांचा प्रभाव असा आहे की उन्हाळा आणि हिवाळ्या व्यतिरिक्त भारतामध्ये पावसाळ्याची पण निर्मिती होते आणि परतीच्या मान्सूनची पण निर्मिती होते. मग हे जे हंगामी वारे आहेत आणि मोसमी वारे आहेत, हे हंगामी वारे आणि मोसमी वारे मोठ्या प्रमाणावर खारे वारे आणि मतलई वारे आहेत. हे काही वेगळे नाही. खारे वारे म्हणजेच काय की जे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. मग इथे पण समुद्राकडून जमिनीकडे येत आहेत, ते आग्नेय आशियामध्ये येत आहेत, आफ्रिका खंडावर येत आहेत, ऑस्ट्रेलिया खंडावर त्याचा प्रभाव होतोय. आणि मग नंतर काय होईल की नंतर हा पाण्याचा भाग जास्त तापून जाईल, म्हणजे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जाईल आणि जमिनीवर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होऊन जाईल, म्हणजे जमिनीचा वारे इकडे येऊन जातील. म्हणजेच खारे वारे आणि मतलई वारे म्हणजे जे स्थानिक वारे आहेत ते स्थानिक वारे, म्हणजे खारे वारे, मतलई वारे म्हणजेच हंगामी वारे किंवा मोसमी वारे, असंही मोठ्या प्रमाणात तेच वारे असतात. त्याच्यामध्ये काही वेगळं नाही. फक्त खारे वारे आणि मतलई वारेची जी व्याख्या आहे ती अशी लिहायची की जे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात त्याला खारे वारे, हे खारे वारे दिवसा वाहतात. मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे, मतलई वारे हे रात्री वाहतात. आणि मोसमी वारे की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निर्माण होतात, उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये निर्माण होतात, आणि त्याच्यामुळे भारतामध्ये मग 4 ऋतूंची निर्मिती होत असते. मग आता भारतामध्ये पावसाळा केव्हा असतो आणि परतीचा मान्सून केव्हा असतो त्याची आपण थोडक्यात माहिती पाहू. भारतीय उपखंडामध्ये मग पावसाळा केव्हा निर्माण होतो ते आपण पाहू, कोणत्या वाऱ्यांपासून निर्माण होतो ते आपण पाहू. भारतामध्ये जो पाऊस पडतो हा हंगामी वाऱ्यांमुळे किंवा मोसमी वाऱ्यांमुळे, मोसमी किंवा हंगामी या वाऱ्यांमुळेच पावसाळा निर्माण होतात. आता हा भारताचा उपखंड दाखवलेला आहे, आणि भारताचा जर भाग आपण पाहिला तर इथे अरबी समुद्र आहे, इथे हिंदी महासागर आहे, इथे बंगालचा उपसागर आहे. मग काय होतं की उन्हाळ्यामध्ये म्हणजे भारताजवळ जेव्हा सूर्यकिरण, आता भारत हा उत्तर ध्रुवामध्ये असल्यामुळे म्हणजे काय होतं, मे, जून, जुलैला काय असतं, एप्रिल, मे ला की सूर्य हा भारताच्या समोर येऊन जातो. म्हणून या भारतामध्ये त्यावेळेस सरळ किरण पडल्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा असतो, आणि दक्षिणेला सूर्यकिरण खूप तिरकस पडत असतात, खूप उशिरापर्यंत पोहोचत असतात, म्हणजे इथे जास्त दाबाचा पट्टा असतो. म्हणजे पाण्यावर जास्त दाबाचा पट्टा आहे, भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे. आपण काय शिकलोय, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहणे. मग या समुद्राकडून हे वारे भारतामध्ये येतात. परंतु काय होतं की विषुववृत्त ओलांडल्यानंतर, आता विषुववृत्त 0 डिग्री, भारत हा 8 डिग्री पासून सुरू होतो. विषुववृत्त ओलांडल्यानंतर हे वाऱ्यांना, आता आपल्याला माहिती या वाऱ्यांना काय होतं की उत्तर गोलार्धामध्ये त्याची दिशा बदलून जाते. मग उत्तरेकडे काय होतं की हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे भारतामध्ये येतात. नैऋत्येकडून ईशान्येकडे भारतामध्ये येतात. नैऋत्येकडून येतात ते नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो आपण त्याला. नैऋत्य
नैऋत्य मोसमी वारे. कोणते वारे? नैऋत्य. आता हे नैऋत्यकडून जात आहेत ईशान्येकडे. मग हे वारे काय करतात? ते नैऋत्येकडून ईशान्येकडे जातात. विषुववृत्त ओलांडल्यानंतर ते आपल्या उजवीकडे उडून जातात. उजवीकडे वळल्यामुळे ते नैऋत्येकडून ईशान्येकडे जातात आणि नैऋत्येकडून ईशान्येकडे गेल्यामुळे आता इथे हिमालय पर्वत आहे भारताचा. हिमालय पर्वतामुळे हे वारे अडवले जातात आणि अडवल्या गेल्यामुळे आता हे वारे कुठून येत आहेत? समुद्राकडून येत आहेत. समुद्राकडून येत असल्यामुळे इथे बाष्प असेल का? पाणी असेल का? त्या वाऱ्यांमध्ये बाष्पाचं प्रमाण खूप असतं, खूपच असतं. आणि हे वाऱ्यामध्ये बाष्पाचं प्रमाण खूप असल्यामुळे हे वारे या हिमालय पर्वतामुळे अडवले जातात आणि त्यामुळे भारतीय उपखंडामध्ये खूप पाऊस पडतो. म्हणून त्यावेळेस पावसाळा निर्माण होतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमध्ये पाण्याचं प्रमाण, बाष्पाचं प्रमाण जास्त आहे आणि हे वारे नैऋत्य दिशेकडून ईशान्येकडे येत आहेत. विषुववृत्त ओलांडल्यानंतर ते नैऋत्य दिशेकडून ईशान्येकडे जात आहेत. म्हणून या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण जास्त असल्यामुळे भारतीय उपखंडावर त्या ठिकाणी खूप पाऊस पडतो. त्यामुळे भारतामध्ये पावसाळ्याची निर्मिती होते. मग हा पावसाळा जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. जून ते सप्टेंबर मध्ये हे वारे वाहतात. नैऋत्य मोसमी वारे भारतामध्ये वाहतात. तुम्हाला विचारलं जाईल आता आपला महिना चालू आहे सप्टेंबर महिना, सप्टेंबर ऑक्टोबर महिना समजा. आता भारतामध्ये काय होईल की हे वारे वाहत असतील नैऋत्य मोसमी वारे. तुम्हाला जर प्रश्न विचारला कोणी, इथेच नाही जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, तुम्ही जर कोणी मोठमोठ्या परीक्षा देत असाल तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? भारतामध्ये मोसमी वाऱ्यांपासून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये पाऊस पडतो. नैऋत्य मोसमी वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर त्यांना उजवी दिशा प्राप्त होते. उजवी दिशा प्राप्त झाल्यामुळे काय होतं की हे वारे भारताच्या उपखंडावरून वाहतात. आता हे वारे अरबी समुद्र, हिंदी महासागर या आणि बंगालच्या उपसागरामधून वाहत असल्यामुळे याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे हे वारे जेव्हा भारतावर येतील तेव्हा या वाऱ्यांमध्ये बाष्प असल्यामुळे जर कधी ते वारे अडवले गेले तर हिमालय पर्वत आहे, सातपुडा पर्वत आहे, भरपूर पर्वतरांगा आहेत भारतामध्ये आणि हे वारे या पर्वतरांगांमुळे अडवले जातात आणि अडवले गेल्यामुळे मग भारतामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो. आता इथे सातपुडा पर्वत आहे, इथे हिमालय पर्वत आहे, म्हणून हे आता इथे पश्चिम घाट ज्याला सह्याद्री पर्वत म्हणतो आपण, हे वारे या ठिकाणी अडवले गेले आणि या अडवल्या गेल्यामुळे मग इथे पावसाची निर्मिती होती. म्हणजे पावसाळा, म्हणजे भारतामध्ये पावसाळा असतो. मग केव्हा असतो तो? जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा असतो. तर अशा प्रकारे जून ते सप्टेंबर मध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. मग आता उलट बघू आपण की भारतामध्ये परतीचा मान्सून केव्हा तयार होतो. आता इथे परत मी हिंदी महासागर समुद्र काढतो, ते भारताचं दक्षिणेकडचा टोक वाढतो. इथे हिमालय पर्वत दाखवलेला आहे. मग आता काय बघू आपण, जेव्हा सूर्याचं दक्षिण आहे, सूर्य हा दक्षिणेकडे चालला जाईल, तेव्हा भारताकडे सूर्यकिरण लवकर पोचतील का? नाही. इकडे सूर्यकिरण लवकर पोचतील समुद्रामध्ये. म्हणजे इथे काय होईल? लवकर पाणी तापेल. म्हणजे इथे कमी दाबाचा पट्टा असेल. जून जुलै सप्टेंबर पर्यंत तो सूर्य इथपर्यंत असतो. मग सप्टेंबर नंतर तो खाली चालला जातो. खाली गेल्यानंतर मग पाण्यावर कमी दाबाचा पट्टा होऊन जाईल आणि भारतावर सूर्यकिरण न पोचल्यामुळे इथे जास्त दाबाचा पट्टा होऊन जाईल. म्हणजे भारतीय उपखंडावर जास्त दाबाचा पट्टा आहे आणि इकडे कमी दाबाचा पट्टा आहे. आणि आपल्याला माहिती आहे वारे कोणत्या दिशेकडून कोणत्याकडून कशाकडे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. मग हे वारे उलटे व्हायला लागतील. तेव्हा काय व्हायचं? नैऋत्येकडे ईशान्येकडे जायचे. परंतु भारतीय उपखंडावर जास्त दाब होऊन गेला आणि इकडे कमी दाब होऊन गेला. मग हे वाऱ्याला उलटी दिशा प्राप्त होईल. म्हणजे हे वारे भारतीय उपखंडावरून कुठे येतील? तर या अरबी समुद्रावर किंवा हिंदी महासागरामध्ये येतील. मग ह्यांना कोणती दिशा प्राप्त झाली? आता उलटी दिशा प्राप्त झाली, ईशान्येकडून नैऋत्येकडे. पहिले कसं होतं? नैऋत्येकडून ईशान्येकडे. आता उलट होऊन गेलं. सूर्य खाली चालल्या गेल्यामुळे पाणी इथे तापलं, म्हणजे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, इथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला. म्हणजेच ईशान्येकडे जास्त दाबाचा पट्टा असल्यामुळे, नैऋत्येकडे कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतील. म्हणून यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. ईशान्य मोसमी वारे म्हणतात याला, ईशान्य मोसमी वारे. आणि ईशान्य मोसमी वारे केव्हा वाहतात? सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये ही मोसमी वारे वाहतात. आता मोसमी वारे ही जमिनीवरून येत आहेत. आता जमिनीवरून येण्यामुळे मग काय झालं की या वाऱ्यांमध्ये बाष्पाचं प्रमाण असेल का? नाही. जमिनीवर बाष्प थोडं असेल, जास्त नसेल, खूप कमी प्रमाणावर त्याच्यामध्ये बाष्प असतं किंवा नसतंच. म्हणून या वाऱ्यांपासून पाऊस पडत नाही.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस का पडायचा? कारण नैऋत्यकडून जे वारे वाहत होते हे समुद्रावरून वाहत होते, महासागरावरून वाहत होते, म्हणून त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण होतं. परंतु ईशान्य मोसमी वारे, ईशान्येकडून येणारे वारे जे आहेत इथे जमिनीवरून वाहत आहेत, म्हणून याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण नाही. म्हणून ईशान्य मोसमी वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण नसल्यामुळे ते वारे कोरडे असतात. तर हे वारे याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण असल्यामुळे ते ओले असतात, त्याच्यामुळे पाऊस पडतो. म्हणून नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो, ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडत नाही. ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडत नाही. 2 लक्षात घ्या. भारतीय उपखंडाचा जर विचार केला, भारत, तर भारतीय उपखंडाचा जर विचार केला तर नैऋत्य मोसमी वारे कोणत्या महिन्यांमध्ये वाहतात? नैऋत्य मोसमी वारे कोणत्या महिन्यांमध्ये वाहतात? तर जून ते सप्टेंबर. म्हणून तेव्हा काय असतो भारतात? पावसाळा. त्यावेळेस पावसाळा असतो. आणि ईशान्य मोसमी वारे हे कोणत्या महिन्यात होतात? सप्टेंबर ते डिसेंबर. सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये भारतामध्ये कोणता ऋतू असतो? मग परतीचा मान्सून. परतीचा मान्सून म्हणजे या महिन्यात पाऊस फक्त किनारपट्टीमध्ये पडतो, मध्य भागामध्ये पाऊस पडत नाही. सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये किनारपट्टीमध्ये त्या ठिकाणी जे वारे असतात त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणावर बाष्प असतं, म्हणून तिथे पडतात. तर नैऋत्य मोसमी वारे जून ते सप्टेंबर मध्ये वाहतात. ईशान्य मोसमी वारे हे सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये वाहतात. नैऋत्य ते मोसमी वाऱ्यांच्या वेळेस भारतामध्ये पाऊस पडतो आणि ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या वेळेस भारतामध्ये पाऊस पडत नाही, त्यावेळेस परतीचा मान्सून असतो. तर अशा प्रकारे भारतीय उपखंडावर कसा परिणाम होतो ते आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचंय आवर्त म्हणजे काय आणि प्रत्यावर्त म्हणजे काय. आता आपल्याला बघायचंय आवर्त म्हणजे काय, आवर्त कोणाला म्हणतात. तर पुढचा मुद्दा आहे आवर्त. आवर्तची व्याख्या बघा की एखाद्या प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, एखाद्या भागामध्ये कमी दाब निर्माण झाला, एखाद्या ठिकाणी कमी दाब निर्माण झाला. आता इथे यल दाखवलेला, यल म्हणजे लो प्रेशर, कमी दाब. मग समजा या भागामध्ये कमी दाब आहे, या भागामध्ये कमी दाब आहे, परंतु या भागाच्या अवतीभोवती जास्त दाब असेल, या भागाच्या अवतीभोवती जास्त दाब असेल, अवतीभोवती जास्त दाब आणि मध्ये कमी दाब. तर मिलीबार मध्ये दाखवलेला आहे. तुमच्या तिथे आकृती पण दाखवलेली, त्या आकृतीमध्ये बघा इथे 1000 मिलीबार दाखवलेला आहे, 998 मिलीबार दाखवलेला आहे, 996 मिलीबार दाखवलेला आहे, 994 मिलीबार दाखवलेला आहे. आता इथे या मध्यभागी 992 असेल मग मिलीबार. की एखाद्या प्रदेशाच्या मध्यभागी कमी दाबाचा पट्टा असेल. आता कमी असेल, यल ने दाखवलेला, यल म्हणजे लो प्रेशर, लो प्रेशर म्हणजे काय, कमी दाब. मग एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असेल आणि आजूबाजूला हवेचा दाब जास्त असेल. आता इथे बघा दाखवलेला, इथे 1000 मिलीबार आहे, इथे 998, इथे 996, 994 म्हणजे इथे जास्त आहे आणि इथे 992. मग काय होईल अशा वेळेस, काय होईल तर आजूबाजूच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, आजूबाजूच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, इथे बघा आजूबाजूच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या मध्य ठिकाणी जे वारे वाहत येतात त्याला आवर्त असे म्हणतात, त्याला आवर्त असे म्हणतात. आजूबाजूच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून मध्यभागी कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहत येतात, आजूबाजूच्या म्हणजे बघा इथे आजूबाजूच्या ठिकाणी जास्त दाब आहे 1998, या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे ते वारे वाहत येत आहेत, मध्ये येत आहेत. म्हणून अशा ठिकाणी कोणती परिस्थिती निर्माण होते, तर अशा ठिकाणी आवर्त निर्माण होतात. अशा ठिकाणी काय निर्माण होतात, आवर्त. आपल्याला 5.7 आकृती दाखवलेली त्याच्यामध्ये आवर्त दाखवलेले आहे. मग आवर्तेला काय होतं की जर हे आवर्त उत्तर गोलार्धात निर्माण झाले, आता 2 गोलार्ध असतात, ही पृथ्वी आहे दक्षिण गोलार्ध आणि आहे उत्तर गोलार्ध. समजा आवर्त जर उत्तर गोलार्धात निर्माण झाले, तर आवर्त जर उत्तर गोलार्धात निर्माण झाले तर त्या ठिकाणी ते आवर्त घड्याळाच्या म्हणजे ते वारे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वाहतात.
घड्याळाचा जो काटा आहे, जो ज्या दिशेला वाहतो त्या दिशेला न वाहता ज्या दिशेला फिरतो त्या दिशेला न फिरता ते उलट्या दिशेने असतात. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने त्या ठिकाणी ते आवर्त निर्माण होत असतात. आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते आवर्त निर्माण होतात. आता इथे दाखवलेलं आहे. आता ही आकृती बघा, ही आकृती उत्तर गोलार्धामध्ये, कारण की घड्याळाचा काटा असा उलटा फिरताना दाखवलेला आहे. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरल्यामुळे हे जे वारे आहेत, हे जे आवर्त आहेत, हे उत्तर गोलार्धामध्ये. मग जर तुम्हाला दक्षिण गोलार्धामध्ये इथले आवर्त जर काढायला लावले तर कसं करायचं? तर इथे एल, आजूबाजूला जास्त दाबाचा पट्टा 100 मिलीबार. मग दक्षिण गोलार्धात जर कधी आवर्त निर्माण झाले तर त्याला दक्षिण गोलार्धात कोणती दिशा निर्माण होईल? तर दक्षिण गोलार्धामध्ये कोणती दिशा निर्माण होईल त्याला? तर घड्याळाच्या काठीच्या दिशेने. आता घड्याळाच्या काठीच्या दिशेने म्हणजे कसं? तर मग या प्रकारे इथे उलट आहे बघा, या प्रकारे दाखवलेले आहेत, असे गेलेले दाखवलेले आहेत. आणि इथे कसे असे गेलेले दाखवलेले आहेत. म्हणजेच जर आवर्त उत्तर गोलार्धात निर्माण झाले तर त्याला घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने आवर्त निर्माण होतात. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने तो वारा त्या मध्यभागी जातो, खूप वेगाने जातो तो वारा, कारण की मध्ये लो प्रेशर आहे, कमी दाबाचा पट्टा आहे, आजूबाजूला जास्त दाबाचा पट्टा आहे. पण जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वेगाने ते वारे वाहत आहेत. परंतु जर तो उत्तर गोलार्धात असेल तर तो घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने ते वारे जातील. आणि दक्षिण गोलार्धात जर आवर्त निर्माण झाला असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते वारे जोरात जातील. तर हे लक्षात ठेवायचं. उत्तरेकडे आवर्तात बरं का, त्या अर्थात उलटी स्थिती असते अजून. आवर्तात उत्तरेकडे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते वारे जातात आणि दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जातात. आणि हे आवर्त कसे निर्माण होतात? आवर्त म्हणजेच काय? आजूबाजूचा जो प्रदेश आहे त्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जास्त दाब असतो आणि मध्यभागी कमी दाब असतो, म्हणून आजूबाजूच्या प्रदेशामधून मध्यभागीने ते वारे वेगाने येतात, म्हणून आवर्त निर्माण होत असतात. आता आवर्त जे आहेत ते अतिशय मर्यादित प्रदेश व्यापतात. छोटासा प्रदेश, उदाहरणार्थ एखादी कॉलनी असेल, एखादी गल्ली असेल, त्या ठिकाणी आवर्त निर्माण होतात छोटे छोटे. तुम्ही भवरा पाहिलेला असेल, तो भवरा काय 1-2 कॉलनीपर्यंत फिरत जातो, नंतर नष्ट होऊन जातो. परंतु कधी कधी आवर्त खूप मोठ्या मोठ्या प्रकारावर, म्हणजे त्याचं वादळामध्ये रूपांतर होऊन जातं आवर्तांचं. वादळ म्हणजेच काय? तो वादळ म्हणजे आवर्तच. वादळ म्हणजे आपण आता पुढचा मुद्दा बघणार आहोत, आवर्त म्हणजेच वादळ. परंतु ते जे वादळ असतात ते खूप मोठे मोठे निर्माण होत जातात कधी कधी. परंतु जे छोटे छोटे आवर्त असतात ते आवर्त हे खूप मर्यादित प्रदेश वापतात. 1-2 गल्ली, 1-2 कॉलनी पर्यंत त्याची मर्यादा असते, ते जास्त लांब पर्यंत जात नाही. किंवा त्याचा वेग किंवा त्याची दिशा किंवा त्याचं क्षेत्र अतिशय अनिश्चित असतं. ते कुठेही निर्माण होतं. म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये, जसं की आपण पाहिलं खारे वारे हे समुद्राकडून जमिनीकडेच जातील, मतलई वारे हे जमिनीकडून समुद्राकडे येतील, पर्वतीय वारे हे पर्वताकडून दरीकडे जातील, दरीय वारे हे दरीकडून पर्वताकडे जातील. किंवा मोसमी वारे पण पाहिले, हे उन्हाळ्याच्या वेळेस पाण्याकडून ते जमिनीकडे व्हायचे, हिवाळ्याच्या वेळेस जमिनीकडून ते पाण्याकडे व्हायचे. म्हणजे त्याला विशिष्ट अशी दिशा होती, निश्चित असा कालावधी होता. परंतु आवर्ताला विशिष्ट असा दिशा राहत नाही, त्याला कालावधी व्यवस्थित राहत नाही, त्याचा वेग निश्चित राहत नाही. कधी कधी खूप वेगाने वाहतात, कधी कधी हळू वेगाने वाहतात, आवर्त हळू वेगाने निर्माण होतात. तर असं हे आवर्ताचं असतं आणि अतिशय कमी प्रदेश व्यापतात, ते असतात आवर्त. आवर्त म्हणजेच काय की मध्यभागी जर कमी दाबाचा पट्टा असेल, इथे एल दाखवलेला आहे दोघांमध्ये, एल दाखवलेला आहे, एल म्हणजे मग कमी दाबाचा पट्टा, लो प्रेशर. आणि आजूबाजूला जर जास्त दाबाचा पट्टा असेल तर इथे एच असेल, इथे एच असेल. तर आजूबाजूला जर जास्त दाबाचा पट्टा असेल तर मग काय होतं, तर आजूबाजूला जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वेगाने येतात आणि वारे वेगाने आल्यामुळे मग त्या ठिकाणी आवर्ताची निर्मिती होते. हे आवर्त जर उत्तरेकडे निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जोरात ते वारे येतात, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आणि दक्षिणेकडे जर निर्माण झाला तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते निर्माण होतात. इथे दाखवलेले, इथे उलटी दिशा दाखवलेली घड्याळाच्या काट्याच्या उलट फिरताना. म्हणजेच काय, मग हे उत्तर गोलार्धातले आणि त्या असे दाखवलेले आहेत घड्याळाच्या काठीच्या दिशेने, म्हणजे कोणते दक्षिण गोलार्धातला हे आवर्त आहेत. अशा प्रकारे आवर्त हे आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये कसे निर्माण होतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये कसे निर्माण होतात ते पाहिलं. आता आपल्याला बघायचंय चक्रीवादळे. आता हे चक्रीवादळे कसे असतात ते आपण पाहू.
आता बघायचंय आपल्याला चक्रीवादळे. चक्रीवादळे आपल्याला इथे 2 दिलेली आहेत आणि एक थोडक्यात दिले. समशीतोष्ण कटिबंधामध्ये सुद्धा चक्रीवादळे निर्माण होतात, ते बघू आता आपण. टायफून. टायफून नावाचं चक्रीवादळ कुठे निर्माण होतं, तर ते पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला, पॅसिफिक महासागर माहिती आहे की हा जगातला सगळ्यात मोठा महासागर आहे. त्याच्या पश्चिमेला जपान, चीन, फिलिपाईन्स. बघा, टायफून चक्रीवादळे कुठे निर्माण होतात, तर टायफून चक्रीवादळे पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला, जपानमध्ये, चीनमध्ये आणि फिलिपाईन्समध्ये, म्हणजे त्या देशांच्या किनारपट्टीमध्ये, त्याच्या देशामध्ये नाही तर त्या देशांच्या किनारपट्टीमध्ये म्हणजे महासागरामध्ये. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये 2-3 देश येतात. जपान येतो, चीन येतो किंवा फिलिपाईन्स नावाचा देश येतात. बेट येते फिलिपाईन्सचे बेट. मग याच्या किनारपट्टीमध्ये टायफून वादळ येतात. आता हे जे टायफून्स वादळ असतात हे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये होतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये हे टायफून वादळे निर्माण होतात. आणि टायफून वादळे हे अतिशय विनाशकारी असतात, कारण ते जे वारे वाहतात, म्हणजे एक प्रकारचं ते आवर्तच आहे. आणि तो जो वारे वाहतात त्या वाऱ्याचा वेग अतिशय जास्त असतो. वेगाने वाहणारे वारे असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो. आता पॅसिफिक महासागरामध्ये ते आवर्तांमध्ये खूप बाष्प असतं आणि बाष्पामुळे मग त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते आणि आवर्त पर्जन्याची निर्मिती होती. खूप जोरजोरात पाऊस पडतो त्या ठिकाणी आवर्तांमुळे. मग अशा जे आवर्ते निर्माण झाले तर मग किनारपट्टीचा भाग ते उद्ध्वस्त करून जातात. आर्थिक नुकसान होतं. जर कधी मासेमारी करणारे लोक सापडले तर मग ते पण वाहून जातात. म्हणजे विनाशकारी असतात, खूप विनाश घडवून आणतात. तुम्ही जपानची किनारपट्टी, फिलिपाईन्सची किनारपट्टीमध्ये जर आवर्त निर्माण झाले, टायफून नावाचं वादळ, आता भरपूर वादळे येतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पण वादळ येतात. असे वादळे जर कधी किनारपट्टीवर आली तर मग त्या ठिकाणची किनारपट्टी उद्ध्वस्त होऊन जाते. म्हणजे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विनाश होऊन जातो, म्हणून त्याला विनाशकारी असे म्हणतात. असं हे टायफून वादळ आहे. टायफून वादळ हे अतिशय विनाशकारी असतं आणि हे कुठे असतं, पश्चिम महासागराच्या पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भाग, जपान, चीन आणि फिलिपाईनची किनारपट्टी या ठिकाणी हे निर्माण होत असतं. तिथल्या स्थानिक परिस्थितीमुळे त्याला नाव दिलेलं आहे टायफून. आणि हे टायफून वादळ केव्हा निर्माण होतं, जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये. दरवर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणावर टायफून वादळ निर्माण होतं. त्याचा वेग खूप जास्त असतो आणि त्यामुळे मग त्या ठिकाणी विनाश घडून येतो, म्हणून त्याला विनाशकारी असं पण म्हणतात. दुसरं हरिकेन्स नावाचं वादळ. आता हे हरिकेन्स कॅरिबियन समुद्र जो आहे, मग कॅरिबियन समुद्र कुठे आहे, तर कॅरिबियन समुद्र उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा जो मधला भाग आहे बघा, समजा हे उत्तर अमेरिका आहे आणि इथे दक्षिण अमेरिका, तर याच्या मधल्या भागामध्ये कॅरिबियन समुद्र आहे. आणि या कॅरिबियन समुद्रामध्ये हरिकेन्स नावाचे जे वादळ आहेत त्या ठिकाणी ते निर्माण होत असतात आणि हे वादळ सुद्धा खूप विनाशकारी असतात. आणि हे जे आवर्त असतात किंवा वादळ असतात, या वादळांचा जो वाऱ्याचा वेग असतो, वाऱ्याचा वेग प्रति तास 60 किलोमीटर. किती किलोमीटर? प्रति तास 60 किलोमीटर प्रति तास 60 किलोमीटर या वेगाने हे हरिकेन्स किंवा टायफूनचे वारे वाहत असतात. वादळांचा वेग, वादळामध्ये जे वारे निर्माण होतात त्या वाऱ्यांचा वेग हा खूप डेंजरस असतो, खूप वेगाने वाहतात. तर या वाऱ्यांचा वेग प्रति तास 60 किलोमीटर वेगाने ते वाहत असतात. तर अशा प्रकारे हे दोन जे वादळ आहेत, एक टायफून आणि एक हरिकेन्स. टायफून कुठे निर्माण होतो? पॅसिफिक महासागराच्या पश्चिम, जपान, चीन आणि फिलिपाईनच्या किनारपट्टीवर ते निर्माण होत असतात. जून ते ऑक्टोबर मध्ये असतात. त्याचा वेग जास्त असतो, त्याच्यामुळे किनारपट्टीचा विनाश होतो, म्हणून त्याला विनाशकारी वादळ असं म्हणतात. हरिकेन्स सुद्धा विनाशकारी वादळ आहे. ते कॅरिबियन समुद्रामध्ये म्हणजेच उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या मध्य भागामध्ये ते तयार होतात. त्यावेळेस वाऱ्याचा वेग पण जास्त असतो, प्रति तास 60 किलोमीटर असतो, म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा विनाशकारी असतात. तसं विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सुद्धा, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये सुद्धा वादळे निर्माण होतात. परंतु समशीतोष्ण कटिबंधामध्ये जे वादळे निर्माण होतात त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी असतो, म्हणून ते फारसे विनाशकारी राहत नाही. तर अशा प्रकारे चक्रीवादळ म्हणजेच काय ते आपण पाहिलं. आता चक्रीवादळ म्हणजे एक प्रकारचा आवर्त. आता हे जे आवर्ताचं चित्र आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ते सॅटेलाइटद्वारे त्याचा फोटो काढलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशांनी जे सॅटेलाइट सोडलेले आहेत आकाशामध्ये, त्यावेळी जे वादळ निर्माण होतात समुद्रामध्ये किंवा ते किनारपट्टीवर, मग त्यावेळी जो विनाश होतो, जे उडताना दिसतं ते त्या ठिकाणी मग फोटो निघत असतो.
तसा तो फोटो काढलेला आहे. म्हणजे तो ओरिजिनल आहे, ती बनावटी नाही किंवा हाताने तयार केलेलं नाही, तर ते कॅमेऱ्याने काढलेला तो फोटो आहे. अशा प्रकारे हे आपण चक्रीवादळे पाहिलं. आता या पाठामध्ये शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजेच प्रत्यावर्त. मग प्रत्यावर्त म्हणजे काय ते पाहू. पुढचा मुद्दा आहे प्रत्यावर्त. प्रत्यावर्त कुणाला म्हणतात. आता आवर्ताचा विरुद्ध आहे प्रत्यावर्त. म्हणजेच काय, मध्यभागी जर जास्त दाबाचा पट्टा असेल, आता एच ने दाखवलेला म्हणजे हाय प्रेशर, जास्त दाब. एल काय दाखवायचा, लो प्रेशर, लो प्रेशर. आणि एच म्हणजेच काय, हाय प्रेशर. एल म्हणजे कमी दाब, हाय म्हणजे जास्त दाब. एल लो प्रेशर म्हणजे एल ने दर्शवतात, हाय प्रेशर एच ने दर्शवतात. म्हणजे मध्यभागी जर जास्त दाब असेल आणि आजूबाजूला जर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असेल, मध्यभागी जास्त दाब, उदाहरणार्थ इथे आहे 1000 मिलीबार, इथे आहे 998 मिलीबार, इथे 996 मिलीबार, इथे 994 मिलीबार, हे लक्षात घ्या. म्हणजे मध्यभागी जास्त आहे, हाय प्रेशर, जास्त दाब, आणि आजूबाजूला लो आहे, मग कमी दाब. मग जर अशी परिस्थिती असेल, मध्यभागी जास्त दाब निर्माण झालेला असेल आणि आजूबाजूला कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असेल, तर मध्यभागातून आजूबाजूला मग वेगाने वारे वाहतात. अशा वाऱ्यांना प्रत्यावर्त असे म्हणतात. अशी परिस्थितीला प्रत्यावर्त असं म्हणत असतात. मध्यभागी जर जास्त दाबाचा पट्टा असेल आणि आजूबाजूला कमी दाबाचा, आता ही आकृती बघा, या आकृतीमध्ये एच मध्यभागी दाखवलेला आहे, म्हणजे इथे हाय प्रेशर आहे, म्हणजे इथे जास्त दाब आहे. इथे 1000 मिलीबार दाखवलेला आहे, त्याच्या बाजूला 998 दाखवलेला आहे, त्याच्या खाली 996, त्याच्या खाली 994. म्हणजे आजूबाजूला काय आहे, लो प्रेशर आहे, मध्यभागी जास्त प्रेशर आहे. मग मध्यभागाकडून मग हे वारे वाहत असतील. मग अशा वेळेस काय होतं, की जास्त दाबाकडून हे वारे कमी दाबाकडे वाहतात. अशा वाऱ्यांना, अशा परिस्थितीला प्रत्यावर्त असे म्हणतात. आता प्रत्यावर्त आणि आवर्त याच्यामध्ये जर फरक विचार घेतला, तर मग उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाचा जर विचार केला, आता ही आपण पृथ्वी काढू. पृथ्वीचा विषुववृत्त हा आहे दक्षिण गोलार्ध, हा आहे उत्तर गोलार्ध. मग जर इथे प्रत्यावर्त निर्माण झालं, तर प्रत्यावर्ताला उत्तरेकडे कोणती दिशा मिळते, तर उत्तरेकडे ते घड्याळाच्या काठीच्या दिशेने फिरतात. हे बघा इथे दाखवलेलं आहे, घड्याळाच्या काठाचं ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने हा वारा त्या ठिकाणी वाहतो, घड्याळाच्या काठीच्या दिशेने. मग जर उत्तर गोलार्धात, आता प्रत्यावर्ताच्या वेळेस आणि आवर्ताच्या वेळेस एकदम विरुद्ध परिस्थिती. आवर्त निर्माण व्हायचं त्यावेळेस उत्तर गोलार्धात काय व्हायचं, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने, पण प्रत्यावर्ताच्या वेळेस घड्याळाच्या काठीच्या दिशेने. म्हणजे हे जे वारे वाहतात, जर प्रत्यावर्त असेल आणि हे जर वारे निर्माण झाले उत्तर गोलार्धात, तर ते घड्याळाच्या काठीच्या दिशेने वाहतील. परंतु जर कधी आवर्त असेल तर मग घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने. ही गोष्ट लक्षात ठेवायची, उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काठीच्या दिशेने, दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने. मग जर दक्षिण गोलार्धात निर्माण झाला तर मग आवर्त, प्रत्यावर्त. जर दक्षिण गोलार्धात प्रत्यावर्त निर्माण झाला तर मग त्याला कोणती दिशा मिळेल, तर उलटी, म्हणजे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने. मग जर तुम्हाला जर काढायला लावलं ते प्रत्यावर्त घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने, तर इथे हाय प्रेशर एच ने दाखवला जाईल, आजूबाजूला लो प्रेशर असेल तो एल ने दाखवला जाईल. इथे आहे 1000 मिलीबार, इथे आहे 998 मिलीबार, इथे 996 मिलीबार, इथे 994 मिलीबार. म्हणजे आजूबाजूला कमी. पण मग मी तुम्हाला सांगितलं प्रत्यावर्त त्या ठिकाणी दाखवा. दक्षिण गोलार्धात, हा उत्तर गोलार्धाचा आहे, याला घड्याळाच्या काठीच्या दिशेने, हे दक्षिण गोलार्धात. मग कसं दाखवता येईल मग दक्षिण गोलार्धात, तर दक्षिण गोलार्धात जर दाखवायचं असेल तर मग अशा या प्रकारे या ठिकाणी वारे वाहते. उलटी दिशा आहे ना, बघा घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशा आहे ही. जर दक्षिण गोलार्धामध्ये मग प्रत्यावर्त निर्माण झाला तर मग या बाजूला म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ते प्रत्यावर्त निर्माण होत असतात. म्हणजे इथले वारे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वाहतील, इथले वारे घड्याळाच्या दिशेने वाहतील, घड्याळाच्या काठीच्या दिशेने वाहतील, आणि इथले वारे घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने वाहतील. घड्याळाच्या काठीची ही विरुद्ध दिशा आहे, ही घड्याळाच्या काठीची दिशा आहे. तर अशा प्रकारे हे उत्तर गोलार्धामध्ये निर्माण होतील आणि हे दक्षिण गोलार्धामध्ये निर्माण होतील. आवर्ताच्या वेळेस उलट होतं. आवर्ताच्या वेळेस
इथले वारेमध्ये जायचे, इथले वारेमध्ये जायचे, परंतु उत्तर गोलार्धात ते घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने व्हायचे आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काठीच्या दिशेने व्हायचे. पण प्रत्यावर्ताच्या वेळेस काय झालं, मग उलट होऊन गेलं. प्रत्यावर्ताच्या वेळेस उत्तर गोलार्धात ते घड्याळाच्या काठीच्या दिशेने वाहतील आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने वाहतील. तर अशा प्रकारे आवर्त आणि प्रत्यावर्ताची निर्मिती होत असते. आवर्ताच्या वेळेस आपण एल दाखवला होता मध्यभागी, प्रत्यावर्ताच्या वेळेस आपण एच दाखवला. तर अशा प्रकारे आवर्त म्हणजे काय, प्रत्यावर्त म्हणजे काय आणि आवर्तामध्ये चक्रीवादळे कशी निर्माण होतात ते आपण पाहिलं. म्हणजे आपला भूगोलाचा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी संपलेला आहे प्रथम सत्रापर्यंत. म्हणजे प्रथम सत्रामध्ये जो परीक्षा असेल तर प्रथम सत्रामध्ये पहिल्या पाठापासून तर 5व्या पर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. घटक चाचणीच्या वेळेस काय केलं आपण की 1 ते 2 पाठ प्रथम घटक चाचणीला अभ्यास केला, दुसऱ्या घटक चाचणीला फक्त 3रा आणि 4था पाठ अभ्यास केला. परंतु आता तुम्हाला म्हणजे प्रथम सत्राच्या वेळेस हे 5ही पाठ किंवा आता पुढची जी वर्ग चाचणी असेल त्या वर्ग चाचणीमध्ये फक्त हा पाठ येईल. नंतर तुम्हाला एक मुद्दा दिलेला आहे इथे की माहित आहे का तुम्हाला, आता वादळांना नाव का देतात. जर वादळाचा वेग 33 नॉट्स याचा अर्थ असा होतो की प्रति तास 60 किलोमीटरपेक्षा जास्त जर असेल तर मग त्याला नाव देतात. आणि हे महासागरावरून वेगवेगळ्या महासागरामध्ये वेगवेगळं नाव आहे. जसं आपण कॅरिबियन समुद्रामध्ये हरिकेन्स नाव होतं तसं पॅसिफिक महासागरामध्ये टायफून. हे नाव कोणी सुचवलं तर आजूबाजूला जे देश आहेत, उदाहरणार्थ पॅसिफिक महासागरामध्ये चीन, फिलिपाईन्स किंवा जपान या देशांनी ते नाव सुचवलेलं आहे. तर ते लक्षात राहावं म्हणून त्याला नाव दिलं जातं. तर ते आजूबाजूचे देश त्याला नाव देतात आणि ते वेगवेगळ्या महासागरामध्ये वेगवेगळे नाव देतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अशा प्रकारे हा आपला पाठ संपलेला. हाच पाठ नाही तर हा पाठ आपला भूगोलापर्यंतचा जो संपलेला आहे हा पूर्णचा पूर्ण म्हणजे प्रथम सत्राचा टोटल सिलेबस संपलेला आहे. तर अशा प्रकारे हा पाठ संपला. याच्यावरचा होमवर्क तुम्ही चांगल्या अक्षरामध्ये आणि व्यवस्थित सुंदर अक्षरामध्ये लिहून यायचा आहे. धन्यवाद.